आता आपण या ठिकाणी तगरखेडा औराद पुलावर आहोत। हा पूल आपल्या सगळ्यासाठी, निलंगा वासियासाठी, निलंगा तालुक्यासाठी व्यापारी पेठेमध्ये सर्वाधिक शहाजानीमध्ये येण्यासाठी इकडल्या तगरखेडा, हालसी, तांबरवाडी, होसूर, तुगाव, आळवाईपर्यंतची जी गावं कर्नाटकातली 10-15 ही सगळे यात औराद बाजार समितीशी, औराद मार्केटशी जुडलेले। परंतु गेल्या 15 वर्षाखाली आदरणीय निलंगेकर साहेबांच्या प्रयत्नानं हा पूल मंजूर झाला होता। परंतु तत्कालीन इंजिनियर आणि तत्कालीन गुत्तेदारच्या चुकीमुळे हा पूल असा सरळ त्या जुन्या रस्त्यावर जाण्याऐवजी हा तिरकत जाण्यात आला आणि समोरच्या शेतकऱ्याच्या शेतात गेल्यामुळं, त्या शेतकऱ्याच्या विरोधामुळं आणि अन्य काही कारणामुळे निधी अभावी या पुलाचं काम गेल्या 15 वर्षापासून रखडलं होतं। रखडल्यामुळं या सगळ्या परिसराचं नुकसान, ज्यांना 2 किलोमीटर मध्ये औराद मिळायचं त्यांना 8 किलोमीटरहून यायची वेळ आली आणि ह्या 8 किलोमीटरचा वळसा बसल्यामुळं कर्नाटकातले काही गावं जे रेग्युलर औरादला व्यापाराशी निगडीत होते त्या लोक वलांडी, उदगीर इकडे काही शिफ्ट झाले। ही गावं काही निलंगा तालुक्यातले काही गावं तगरखेडा मोडवून किंवा त्या हलगऱ्याहून अशा पद्धतीने निलंग्याला अटॅच झाले। एकंदर औरादच्या बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला आणि बाजारपेठेबरोबर ग्राहकावर, नागरिकावर सुद्धा सहज 2 किलोमीटर गोष्टीसाठी त्यांना 15, 20, 25 किलोमीटर जाऊन वाहतुकीचं नुकसान व्हायला चालू झालं। त्यामुळं परंतु मध्ये 2-3 वेळा त्यावेळी उद्घाटन झाली याची, परंतु काम काही झालं नाही। परंतु महाविकास आघाडी सरकार असताना, अमित भैया देशमुख साहेब पालकमंत्री असताना त्यांनी याला युद्ध पातळीवर हातावर घेतलं आणि खास करून तगरखेडा ग्रामपंचायत, औराद ग्रामपंचायत, आदरणीय आमचे नेते मोहनरावजी भंडारे साहेब, वैजाप्पांना वलांडे साहेब, तगरखेड्याचे सरपंच रणजित सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार, औरादच्या सरपंच आरतीताई, उपसरपंच महेश भैया भंडारे, आमचे हाजी साहेब, सगळ्या लोकांनी या ठिकाणी खूप, आमचे तगरखेड्याचे चेअरमन, या सगळ्यांनी याचा पाठपुरावा केला। अमित भैयांनी पुढाकार घेतला। त्याच्यामुळे या ठिकाणी मी स्वतः शोभा जाधव मॅडम उपजिल्हाधिकारी असताना हे भूसंपादन आग्रहपूर्वक करून घेतलं, निधी मंजूर करून घेतला आणि हे काम चालू झालं। परंतु तरी खटकरम काही संपलं नव्हतं शेतकऱ्याच्या, नागरिकाच्या मागचं लक्ष्मणरावजी। परंतु आज गेल्या वर्षी ह्या पुलाचा इथला भाग स्लॅब पडला आणि अचानक अवकाळी पावसामुळे पाणी आलं नदीला भरपूर आणि ती टाकलेला स्लॅब दुसऱ्याच दिवशी पाणी आल्यामुळे वाहून गेला। परंतु या वर्षी आपले मदन बिराजदार आणि सगळ्या मंडळीच्या पाठपुराव्यातून त्या ठिकाणी हे दोन्ही टप्पे जे पुलाचे गाळे स्लॅब टाकण्याचं होतं ती गोष्ट पूर्ण झाली। आज काल शेवटचा स्लॅब पडलेला आहे। आता रिटेनिंग वॉलचं थोडं बहुत काम शिल्लक आहे, ते होऊन जाईल। आता काही पाऊस आला तरी त्या कामाला अडचण येणार नाही अशा टप्प्यात आहे आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये इथून सुरळीतपणे वाहतूक चालू आहे। ह्याचा सगळ्यात मोठा फायदा या सगळ्या परिसरातल्या 25-30 गावाला होईल आणि औरादचा बस स्टँड पासून गावाकडला जो भाग आहे कुंभारवाड्यापर्यंतचा, हुतात्मा स्मारकापर्यंतचा आणि गांधी चौक आणि शहाजहानबादच्या ह्या भागातलं जी गजबज जुनी बाजारपेठ आहे, केवळ हा पूल नसल्यामुळं ती ओस पडली होती। औरादचा हा भाग, त्याला दक्षिण भाग म्हणता येईल, उत्तर भाग, औरादचा उत्तर भाग जो त्याला खेड्याचं स्वरूप आलं होतं, ते पुन्हा एकदा तिथे एकदा चलबिचल आणि व्यापार आणि सगळं उदीम वाढून एक मोठे त्या ठिकाणी सहकार्य त्या औरादच्या ह्या भागातल्या लोकांना होणार आहे आणि या 25 गावचे लोक साधारणतः महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणून हे अत्यंत समाधानी होणार आहेत। हे काम पूर्णत्वास केल्याबद्दल, म्हणजे सहकार्य केल्याबद्दल आदरणीय अमित देशमुख साहेब, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आपले क्षीरसागर साहेब, कोल्हे साहेब, या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो। खास करून तगरखेडा आणि औराद दोन्ही ग्रामपंचायतच्या सर्व नेत्यांचं, आता आमचे अजित नाईकवाडे साहेब आहेत, अंबादास जाधव आहेत, ॲडव्होकेट नारायणराव सोमुंशे, आपले अजित नाना माने साहेब, सुधाकरदाजी पाटील, ही सगळी मंडळी सुद्धा आपापल्या परीने सहकार्य करत, लक्ष्मणरावजी कांबळे आहेत,
चेअरमन आपले राघू साहेब आहेत, संतोष स्वामी आहेत, खास करून वैजापांना, मोहनराव भाऊ, रणजितराव आणि मदन बिराददार आणि तमाम गावकऱ्याचं, इथल्या परिसरातल्या सर्व पत्रकार बांधवाचं, कारण खऱ्या अर्थानं अनेक लढे पत्रकार बांधवांनी सुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य या सगळ्या लढ्यामध्ये केलं आणि हा आवाज उठवून जनतेच्या निगडीत महत्वाचा प्रश्न आज निकाली लागला, त्याबद्दल आभार, धन्यवाद.